बदलापूर पश्चिम बॅरेज रोड परिसरातील विनायक कोंडिलकर या इमारतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले असताना सोसायटीतील महिलांनी पुढाकार घेऊन सोसायटीतील प्रत्येक घरातून वर्गणी काढण्यास सुरुवात केली। याच इमारतीत राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेच्या दारात वर्गणी मागण्यासाठी गेले असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी ओळखत नाही आणि मी त्यांना मानत देखील नाही असे म्हणत या महिलेने बाबासाहेबांचा अवमान केलाय। अवमान झाल्यानंतर येथील बहुजन वर्ग प्रचंड संतापला असून हे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेला बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर हात जोडून माफी मागायला लावल्यानंतर देखील ही महिला माफी मागण्यास तयार नसल्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यावेळी या महिलेनं बाबासाहेबांची माफी मागावी अशी मागणी बहुजन समाजाकडून केली जात आहे। बदलापुरात घडलेल्या प्रकारामुळे आजही जातीभेद केला जात असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत। वापस दोबारा नहीं करोगे? विषय क्या चल रहा है? आपकी बीबी यहाँ पे अगर मेरी बीवी ने बाबा साहेब के लिए या उनके किसी भी बंदे के लिए कुछ भी बोला रहेगा, इसके लिए मैं दिल से और मेरी पूरी फैमिली की तरफ से आप सबसे माफी मांगता हूँ। ठीक है, चलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतलब ऊपर से चालू होता है सब लोग। अभी आप बोलो। आलो 5 मिनट थांब रे, आलो 5 मिनट। ठीक है, बोल मेरी तरफ से मुझे माफ करना बस। 1 मिनिट नाही जोरात बोलायला लावा। त्याच्या जोरात आवाजात माफी मध्ये बोलायला लावा। को चक्कर आ रहा है। यही आता चक्कर येतो तो आवाज होतो जोरात येतो। अब ये बोलने का आवाज यही आवाज से पाणी दे वाटत पहिले। पानी दे पहले, पानी दे। यार पता लगना चाहिए शांत व्हा। एक मिनिट अरे ती माफी मागो, थांबा कि माफ करो, ऐसी गलती की नहीं। ये कौन है? बाबासाहेब आंबेडकर। हाँ, त्यांनी मनापासून माफी नाही मागितली, हात जोडले तेव्हा विषय। बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा हवा तेरा नाम रहेगा। अरे आले रे आले। इथे मला अचानक रोहन हिलेंचा फोन आला मला आणि त्यांच्याकडनं मला असं सांगण्यात आलं की बॅरेज रोडला विनायक कोंडिलकर सोसायटीमध्ये जातीवाद निर्माण करण्याचा हे विषय झालेला आहे। ती एक यूपी बिहारची महिला आहे आणि जेव्हा आंबेडकर बाबासाहेबांची जयंती असताना वर्गणी मागण्यास गेली त्यावेळेस त्या महिलांनी सांगितलं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला ओळखत नाही, मी त्यांना मानतही नाही आणि मी वर्गणीही देणार नाही असे स्पष्ट भाषेमध्ये ते बोलल्यामुळे हा विषय जरा गवळलेला आहे। आज तिला विचारलं की बाबा तू असं का बोललीस की बाबासाहेबांना तुझ्याकडे वर्गणी मागायला आलो होतो आम्ही, तू बाबासाहेबांना ओळखत नाहीस, तू बाबासाहेबाला मानत नाहीस आणि त्याच्यामध्ये तिने उत्तर दिलं की तुमची औकात नाही। तुम लोगों की औकात नहीं तो काय कुछ चंदा मांगने का हाँ, है? तुम लोगों की औकात नहीं तो तुम लोग चंदा मागणे क्यों आए। म्हणजे ती इथपर्यंत जातीवाद करते की आपल्या औकातीपर्यंत पण आली। तिला आता बाबासाहेब कोण आहेत हे आम्ही दाखवून देत आहोत। बाबासाहेबांच्या फोटोजवळ तिने हात जोडून माफी मागितलेली आहे। अजून एक महिला आहे जी शिक्षिका आहे आणि ते बिमारीचं नाटक करून आतमध्ये बेहोशीचं नाटक चालू आहे। आता डॉक्टर बोलवलेले आहेत पण तिच्याकडनंही आम्ही हात जोडून वंदना करून घेणार आहोत बाबासाहेबांच्या फोटोजवळ। तिला दाखवून द्यायचे की बाबासाहेब आहेत कोण। बाबासाहेब एक ती शिक्षिका आहे, तिला माहिती आहे की बाबा आपले बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि खास करून तर महिलांसाठी। आज प्रत्येक महिला बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेल्यानुसार प्रत्येक गोष्टीचा लाभ घेते। त्यांना लाज नाही वाटत की बाबासाहेब कोण आहेत म्हणायला। ती शिक्षिका आहे का काय मला ते सुद्धा पाहायचं आहे। आता विनायक कोंडिलकर आर्केडमध्ये आम्ही भीम जयंती करण्याचं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही करणार होतो। तर आमचं असं म्हणणं होतं आम्ही महिला वर्गानेच आम्ही प्रथम पुढाकार घेतला की आपण या वेळेला कधीच म्हणजे सगळे कार्यक्रम या सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे पार पडले, जसं की होळी, सत्यनारायणची पूजा, त्याच्यानंतर मंदिराची पूजा, नवरात्र। तर बोललो चला सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले जातात तर आपलं की जयंती, बुद्ध पौर्णिमा आपण पण केली पाहिजे स्वतः। म्हणून महिलांनी आम्ही पुढाकार घेऊन भीम जयंती करण्याचा हे केला, आम्ही निश्चय केला। मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की आम्ही सोसायटीला लेटर पण दिलं की आम्ही विनायक कोंडिलकर मध्ये ए विंग आणि बी विंग मिळून आम्ही जयंती करणार म्हणजे करतोय करून असं। तर त्यासाठी प्रेमा इंगळे, त्याच्यानंतर अलका जगताप माझ्या सासूबाई, माझी बहीण आणि मोहिनी
आम्ही असे सगळे गेलेलो त्यांच्या म्हणजे सगळ्यांनाच आम्ही वर्गणी मागत होतो. आम्ही काही त्यांना जबरदस्ती केली नाही की एवढीच अमाऊंट द्या, तेवढी तुमची जशी इच्छा असेल तेवढं द्या. तर मग त्यांना सगळ्यांकडे गेलो आणि जेव्हा त्यांचा रूम नंबर आला तेव्हा त्यांचं आम्ही दार हे केलं, नॉक केलं. तेव्हा ते बोलले की त्यांनी खोललं दार. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही यावर्षी 2025 साली आम्ही तर भीम जयंती करतोय करून, तर चंदा जमा करायचा आम्हाला. तर आम्ही त्यांना बोललो तर ते बोलतात की दार खोललं त्यांनी थोडंसं आणि बोलली बाबा साहेब को हम मानते नहीं, हम चंदा देंगे नहीं और हम आएंगे भी नाही, एवढं बोललं आणि दार आमच्या तोंडावर त्यांनी बंद केलं. मराठी आता नाहीये तुम्हाला म्हणून मला हिंदीमध्ये बोलायची वारी आहे. मराठी येते ना, मग मला बिंदास मराठी बोला. मला मराठी बोलायला आवडतं. मला एवढंच म्हणायचंय, आम्ही मॉर्निंगला सकाळी येणार इकडे आणि त्यांना आज रात्रभरात व्यवस्थित करा. मॉर्निंगला त्यांनी हात जोडून फक्त माफी मागावी, नाहीतर परत पत्रकार घेऊन मी इथे उभी नाहीतर आताच माफी मागू दे, सकाळचा विषय नाही राहणार. नाही, नाही, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. माहिती काही का हरकत आता ना नाहीये. तीनदा ना बेशुद्ध पडले आणि नाही, ते मला बेडरूमला ठीक आहे. गेले. दादा, नॉर्मल आहेत ऐका. ना? दादा, आता नॉर्मल उद्या आम्ही इथे येणार, प्रत्येक महिला परत इथे जमणार आणि त्यांनी बाहेर येऊन माफी मागावी, बाबासाहेबांवरती हात जोडून वंदन घ्यावे. बस माझी काही अपेक्षा नाहीये. बाबासाहेबांच्या विरोधात झालेला आहे. बाबासाहेबांचा अभ्यास तुम्हाला चांगला असेल, मला काही सांगायची गरज नाहीये. बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न, विश्वरत्न, कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा